नमस्कार. दुपारचे 12 वाजतायत. न्यूजरूम बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी कल्याणी दीक्षित. राज्यातल्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आपण आढावा घेणार आहोत. सुरुवात करूयात हेडलाईन्स. दिल्लीत 5 तास संघ आणि भाजप नेत्यांमध्ये खलबतं. भाजपचं अध्यक्षपद महिलेकडे देण्यात येणार असल्याची चर्चा. संघाशी चर्चा करून नवीन अध्यक्ष निवडणार असल्याची सूत्रांची माहिती. विधानसभा निवडणूक दिवाळीनंतरच होणार असल्याची सूत्रांची माहिती. ऑक्टोबर महिन्यात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता. राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक. लाडकी बहीण योजनेचा घेणार आढावा. महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता. खासदार संजय राऊतांचा अजित पवारांवर निशाणा. बारामतीतून अजित पवार पराभूत होतील. लाडक्या बहिणीच अजित पवारांचा पराभव करतील. राऊतांचा हल्लाबोल. भुजबळांच्या बालेकिल्ल्यात आज मनोज जरांगेंची शांतता रॅली. भुजबळांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली. रॅलीमुळे नाशिकमधल्या शाळा कॉलेजेसना सुट्टी. रवी राणांच्या नंतर शिंदे गटाचे आमदार महेश शिंदेंची लाडक्या बहीण योजनेवरून धमकी. आरक्षणाची मागणी केल्यानं योजना नको असेल तर तुझं नाव डिलीट करतो. महेश शिंदेंनी सुनावलं. आणि राज्यातल्या निवासी डॉक्टरांचं आजपासून काम बंद आंदोलन. फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार. कोलकात्यातल्या घटनेचा निषेध म्हणून मुंबई, पुणे, नागपुरात निवासी डॉक्टरांचं आंदोलन. आता बुलेटिनची सुरुवात करूयात एका अतिशय मोठ्या बातमीनं. बातमी येते राजकीय वर्तुळातून. बबनराव पाचपुते यांचे पुतणे आहेत. त्यांनी आता शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती मिळते. अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदेंच्या पुतण्यानं शरद पवारांची भेट घेतली. धनराज शिंदेंनी पवारांची भेट घेऊन माढा विधानसभा लढण्यास इच्छुक असल्याचं सांगितलंय. बबनराव शिंदे हे अजित पवार गटाचे आमदार आहेत. त्यामुळे माढा विधानसभेत काका विरोधात पुतण्याचं बंड पाहायला मिळतं. बबनराव शिंदे हे स्वतः किंवा मुलगा रणजित शिंदे याला अपक्ष निवडणूक लढण्याची तयारीही त्यांनी सुरू केली. तर अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदेंच्या पुतण्यानं शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती आहे. धनराज शिंदेंनी पवारांची भेट घेऊन माढा विधानसभा लढण्यास इच्छुक असल्याचं म्हटलंय. सचिन कसबे आमचे प्रतिनिधी आहेत. त्यांच्याकडून आपण सविस्तर माहिती घेऊयात. सचिन, खरं तर धनराज शिंदेंनी पवारांची भेट घेतल्याची माहिती आहे. आगामी रणनीती त्यांची नेमकी काय असणार? माढा विधानसभा मतदारसंघामध्ये धनराज शिंदे यांचे चुलते आमदार बबनराव शिंदे हे मागील काही वर्षांपासून प्रतिनिधित्व करत आहेत. ते शरद पवारांचे कट्टर समर्थक होते. मात्र राष्ट्रवादीच्या फुटीनंतर त्यांनी अजित पवारांसोबत जाणं पसंत केलं. त्यामुळं आता आमदार बबनराव शिंदे यांचे पुतणे धनराज शिंदे विधानसभेच्या पूर्वी ऍक्टिव्ह झालेले आहेत आणि त्यांनी विधानसभा लढण्याची जोरदार तयारी सुरू केलेली आहे. आणि शरद पवार पक्षाकडे सध्या सक्षम पर्याय उपलब्ध नसल्यामुळे धनराज शिंदे या गोष्टीचा फायदा घेऊन शरद पवार पक्षांकडून विधानसभा लढण्याची तयारी करत आहेत. नुकतीच आज त्यांनी शरद पवार यांची भेट घेतलेली आहे आणि त्याची इच्छा व्यक्त केल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयाकडून आपल्याकडे मिळते. त्यामुळे पुन्हा एकदा अजून एक पुतण्या काकाच्या विरोधामध्ये बंड करण्यासाठी तयार झालेला आहे. नक्कीच सचिन, त्यामुळे माढ्यामध्ये आता नेमकं काय राजकारण रंगतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. धन्यवाद माहितीसाठी. आता बातमी दिल्लीमधून आहे. भाजपच्या गोटामधून आहे. भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष महिला किंवा ओबीसी असू शकतो अशी माहिती आता सूत्रांकडून मिळते. महिलेकडे भाजपचं अध्यक्षपद देण्यावर दिल्लीत चर्चा झाली. या बैठकीला आरएसएस आणि भाजपचे नेते उपस्थित होते. संघाशी चर्चा करून नवीन अध्यक्ष निवडला जाणार. बैठकीला अमित शहा, नड्डा, राजनाथ सिंग, आरएसएसचे सदस्य दत्तात्रय होसबळे आणि सहसरचिटणीस अरुण कुमार बैठकीला उपस्थित होते. त्यामुळे आता राष्ट्रीय अध्यक्षपद नेमकं कुणाकडे जातं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे.
आता राज्यासाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे। विधानसभा निवडणुका आता दिवाळीनंतरच होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। नवीन विधानसभा 26 नोव्हेंबरपर्यंत अस्तित्वात येणार आहे। त्यामुळे ऑक्टोबर महिन्यामध्ये आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे। त्यामुळे नोव्हेंबरमध्ये निवडणुका झाल्यास 14 किंवा 15 नोव्हेंबरला निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जाते। विधानसभा निवडणूक आता दिवाळीनंतर होणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली। नवीन विधानसभा आता 26 नोव्हेंबरपर्यंत अस्तित्वात येऊ शकते। आता बातमी आहे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीची। राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक आता सुरू झाली। अनेक महत्त्वाचे नेते आणि मंत्री या बैठकीसाठी उपस्थित असल्याची माहिती मिळते। बैठकीसाठी मंत्री दादा भुसे, धनंजय मुंडे, अतुल सावे, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, संजय बनसोडे, गिरीश महाजन उपस्थित आहेत। मंत्रालयात ही बैठक होती। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आढावा घेतला जाणार आहे। तसंच राज्य सरकारनं यापूर्वीच्या बैठकांमध्ये घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांचाही आढावा घेतला जाणार आहे। तर बैठकीला महत्त्वाचे मंत्री उपस्थित राहिल्याचं पाहायला मिळते। राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू झाली। राज्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि या योजनेचा यामध्ये आढावा घेतला जाणार आहे। तर पाहूयात या महत्त्वाच्या बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे। राज्यातल्या पीक पाण्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे। लाडकी बहीण या योजनेचा देखील बैठकीत आढावा घेतला जाईल। राज्यातल्या खराब रस्त्यांबाबत चर्चा केली जाणार आहे। सार्वजनिक बांधकाम मुंबई मंडळ विभागातल्या ठेकेदारांच्या आंदोलनाबाबत चर्चा होईल। उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या प्रस्तावावर देखील कॅबिनेट बैठकीत चर्चा होईल। तर अशा विविध मुद्द्यांवर चर्चा होणार। तिकडे महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून पेच निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। या सगळ्या प्रकरणी संजय राऊत यांनी नाना पटोलेंना चिमटा काढलेला आहे। काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा असेल तर नाना पटोलेंनी सांगावं, अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली। उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदावर बोललेत का, संजय राऊतांचं हे चालूच राहणार असा टोला पटोले यांनी लगावला होता। याला संजय राऊत यांनी उत्तर देत मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याचं नाव सांगण्याची विनंती केली। मी असो, शरद पवार साहेब असतील किंवा उद्धव ठाकरे साहेब असतील, यांनी असं वक्तव्य केलं असेल तर असं दाखवा। नाना पटोले असेल, बाळासाहेब थोरात असतील किंवा शरद पवार साहेब असतील किंवा उद्धव ठाकरे साहेब असतील, ऐका ना माझं, मी तुम्हाला साधं सांग, तर यांनी सांगितलं असेल की आम्ही मुख्यमंत्री होतो, असं सांगितलं असेल तसं कुठं रेकॉर्डला असेल दाखवा। हे चालत राहणार, हे या गोष्टीला काही हे नाही। नाना पटोले बरोबर म्हणतात, महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री, पण त्यांच्या समोर कुणी एखादा वेगळा चेहरा असेल काँग्रेस पक्षात आणि समोर सांगावं, म्हणजे माझं काय अडचण नाही। काँग्रेस पक्षामध्ये जर काही चेहरा असेल, या आमचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा आहे, तर नाना पटोले यांचा चेहऱ्याचं आम्ही स्वागत करू। पण नाना पटोले आमचे मित्र आहेत, त्यांची अडचण मी समजू शकतो। आता बातमी रत्नागिरीमधून येते। रत्नागिरीमध्ये उदय सामंत यांच्या विरोधात नेमका कोण उमेदवार द्यायचा, या सगळ्याबाबत आता शिवसेना उद्धव ठाकरे गटामध्ये मंथन बैठक होणार असल्याची माहिती समोर येते। अतिशय महत्त्वाची बातमी आहे। रत्नागिरीमध्ये उदय सामंत यांच्या विरोधात कोण उमेदवार देणार, यासाठी उद्धव ठाकरे गटाची आज मंथन बैठक होणार आहे। उमेदवार पक्षातीलच पाहिजे की बाहेरचा उमेदवार स्वीकारावा, यावर चर्चा होणार आहे। विनायक राऊत यांच्या दौऱ्यानंतर मिलिंद नार्वेकर देखील कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नार्वेकर कोकण दौऱ्यावर आहेत। ते रत्नागिरी संगमेश्वर या मतदारसंघाचा देखील आढावा घेणार आहेत। आता बातमी आमदार महेश शिंदे यांच्या संदर्भातली आहे। शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेवरून एका व्यक्तीला दम भरल्याचं पाहायला मिळालेलं आहे। आमदार महेश शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेवरून धमकी दिल्याचं समोर आलं।
कोरेगाव भागात व्हॉट्सअप ग्रुपमध्ये एका व्यक्तीने आम्हाला नको तुमचे 1500 रुपये, आम्हाला मराठा आरक्षण द्या असा मेसेज केला होता. त्यानंतर आमदारांनी त्याला फोन करून तुला ही योजना नको असेल तर तुझं नाव यातून डिलीट करतो अशी धमकीच दिली. तर डिसेंबरमध्ये स्क्रुटिनी कमिटीच्या बैठकीत कोण पात्र कोण अपात्र हे ठरणार आहे. यामुळे या इलेक्शनला कोण पुढं करतो याची यादी काढा, मग त्यांचा करेक्ट कार्यक्रम करूया अशी धमकीच त्यांनी दिली. तर यावरून राऊतांनी निशाणा साधलाय. लाडक्या बहिणींना गुलाम करण्याची योजना असून महिलांचा अपमान सुरू असल्याची टीका राऊतांनी केली. म्हणलं आम्हाला 1500ची गरज नाही. म्हणलं तुझ्या घरच्यांनी ॲप्लिकेशन केलंय का? म्हणला केलंय. मला नाव सांग, ती पहिलं डिलीट करतो. म्हणलं असं कसं करायला येईल? सगळ्यांनाच मिळणार आहे, मला बी मिळणार आहे. तसं नाही. आत्ता दिलंय. डिसेंबरमध्ये स्क्रुटिनी कमिटीची बैठक आहे. खत्री साहेब, स्क्रुटिनी इलेक्शनच्या नंतर आहे. कोण पात्र कोण अपात्र तुम्हाला तुमचा आमदार माहिती आहे. गावातल्या कोपऱ्यातल्या माणसाला ओळखणारा आमदार आहे. या इलेक्शनला पुढं पाहणाऱ्यांची यादी काढा. आपण त्यांचा कार्यक्रम डिसेंबरमध्ये करू हा शब्द तुम्हाला देतो. ही त्यांची मानसिकता आहे की आम्ही तुम्हाला पैसे देतोय, तुम्ही आमच्या गुलाम. हे लाडक्या बहिणींना गुलाम करण्याची योजना आहे. जरी यांची भाषा असेल, ही भाषा असेल तर लाडक्या बहिणींचा अपमान महाराष्ट्रात, महिलांचा अपमान, आणि तुम्ही आमच्या गुलाम आहात. आम्ही 1500 रुपये देतो, तुम्ही आम्हाला मत द्या, ही गुलामीची भाषा आहे. तर आमदारांच्या माझी लाडकी बहीण योजनेवरून अशा पद्धतीची वक्तव्य सुरू असताना सुप्रिया सुळेंनी आता याच्यावर टीका केल्याचं पाहायला मिळते. राज्यामध्ये गलिच्छ राजकारण सुरू असल्याची टीका यावेळी सुप्रिया सुळेंनी केली. आमदारांच्या पोटातलंच त्यांच्या ओठावर आल्याचं सुळेंनी म्हटलंय. महेश शिंदेंनी लाडक्या बहिणीबद्दल वक्तव्य केलेलं आहे. सेम वक्तव्य रवी राणांनी सुद्धा केलेलं आहे. मतं द्या नाहीतर आम्ही पैसे परत घेऊ. याकडे कसं पाहताय? मला काही आश्चर्यासारखं, माझ्या काही अपेक्षाच नाही त्या सरकारकडून. आणि गलिच्छ राजकारण आहे. म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी. आजकाल भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे सगळे जे मित्र पक्ष आहेत त्यांनी फेक नॅरेटिव्ह वगैरे असा एक शब्द दिल्लीचा भारतीय जनता पक्षाला पाठ होता, तो आता त्यांच्या मित्र पक्षांनाही पाठ झाला, फेक नॅरेटिव्ह. तर तो फेक नॅरेटिव्हचा भाग त्यांना जे वाटत होतं, आता दूध का दूध पाणी का पाणी, कसं पोटातलं ओठात आलंच की नाही. आता बातमी अजित पवार यांच्या संदर्भातली आहे. अजित पवार यांनी काल अमळनेरमध्ये शेतात जाऊन महिलांशी संवाद साधला आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नेमकी कुणाची आहे असा प्रश्न त्यांनी विचारला. आणि त्यावेळी महिलांनी वेगवेगळी उत्तरं दिल्याचं पाहायला मिळालं. एक म्हणाली ही योजना अजितदादांची आहे, तर दुसरी म्हणाली शिंदेंची आहे. त्यामुळे योजना कुणाची यावरून महिलांमध्ये संभ्रम असल्याचं पाहायला मिळालं. जरा आमदार साहेब तुमचा PA पाठवा. ह्यांचे का फॉर्म स्वीकारले गेले नाही आपण बघितलं पाहिजे ना. यंत्रणा सोडली पाहिजे ना. तुमचं अमळनेर विधानसभा मतदारसंघातच नाव आहे ना. आता ही माझी लाडकी बहीण योजना कुणी आणली? तुम्हाला नाव माहिती का कुणी? अजितदादा पवार माहिती, एकनाथ शिंदे माहिती. जरा आमदार साहेब तुमचा PA पाठवा. ह्यांचे का फॉर्म स्वीकारले गेले नाही आपण बघितलं पाहिजे ना. यंत्रणा सोडली पाहिजे ना. तुमचं अमळनेर विधानसभा मतदारसंघातच नाव आहे ना. आता ही माझी लाडकी बहीण योजना कुणी आणली? तुम्हाला नाव माहिती का कुणी? अजितदादा पवार माहिती, एकनाथ शिंदे माहिती. तर तिकडे संजय राऊत यांनी अजित पवारांवर निशाणा साधल्याचं पाहायला मिळते. बारामतीमधून अजित पवार यांचा पराभव होईल, लाडक्या बहिणीच त्यांचा पराभव करतील असं त्यांनी म्हटलेलं आहे. यापुढे गद्दार आमदार विधानसभेत दिसणार नाही असा विश्वास देखील राऊतांनी व्यक्त केला. अजित पवार स्वतः बारामतीमधून पराभूत होतील, लाडक्या बहिणीच अजित पवारांचा पराभव करतील असा हल्लाबोल संजय राऊतांनी अजित पवारांवर केला. अजित पवार स्वतः बारामतीमध्ये पराभूत होते. बारामतीच्या सगळ्या लाडक्या बहिणी बरं का
या त्यांना पराभूत करणार. महाराष्ट्रामध्ये सगळे गद्दार आमदार गद्दारांविषयी म्हणतो, पुन्हा विधानसभा दिसणार नाहीत आणि लाडक्या बहिणीच त्यांचा पराभव करतील. या लाडक्या बहिणी एवढ्या लाचार नाही आहेत. हे जे सगळे आहेत बोलणारे हे सरकारी लोचट मजनू आहेत बरं का. तर त्यांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवू नका. आता पुढची महत्त्वाची बातमी पाहूयात. मुंबईमध्ये भव्य असं अहिल्या भवन उभारलं जाणार आहे. मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी याबाबतची घोषणा केलेली आहे. या भवनामध्ये अहिल्यादेवींचा पूर्णाकृती पुतळा, महिला आणि बालकल्याण विभागाची कार्यालय, मोठं सभागृह, महिलांना मार्गदर्शन केंद्र आणि विश्रामगृह अशा सुविधा दिल्या जाणार आहेत. मुंबईमध्ये भव्य असं अहिल्या भवन उभारलं जाणार आहे. मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी ही घोषणा केली. मुंबईमध्ये मानखुर्दमध्ये एक पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्मृती भवन असा उभा करणार आहे. ते साधारणतः 3 लाख स्क्वेअर फूटचा बांधकाम होतील आणि त्यासाठी मुंबई सबर्बन डीपीडीसी फंडातून आपण 48 करोड रुपयाची फंडाची व्यवस्था केली आणि त्यापेक्षा जास्त फंड पण देणार आहे. आता बातमी आहे मनोज जरांगे पाटील यांच्या संदर्भातली. मनोज जरांगे पाटलांची शांतता रॅली आज नाशिकमध्ये दाखल होणार आहे आणि त्यांच्या या रॅलीची सांगता नाशिकमध्येच होणार असल्याची माहिती मिळते. त्यामुळे कडक सुरक्षा व्यवस्था सध्या तैनात करण्यात आली. राज्यभर मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली सुरू होती आणि या रॅलीचा समारोप आज नाशिकमध्ये होणार आहे. पंचवटी परिसरातून तपोवन ते सीबीएस अशी 7 किलोमीटर अंतराची भव्य रॅली काढली जाणार आहे. सीबीएस चौकामध्ये जरांगेंचा मेळावा होणार आहे. जरांगे आज साई दर्शन घेऊन नाशिकला रवाना होणार. जरांगेंच्या रॅलीमुळे नाशिक शहरातल्या शाळा आणि कॉलेजेसना आज सुट्टी जाहीर करण्यात आली. सिटी लिंक बस सेवेच्या 1100 फेऱ्या देखील रद्द करण्यात आल्या. तर आज नाशिकमध्ये मनोज जरांगे यांची शांतता रॅली पार पडणार आणि त्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी आणि फार्म हाऊसवर आता पोलीस सुरक्षा वाढवण्यात आल्याची माहिती समोर येते. भुजबळांच्या बालेकिल्ल्यामध्ये आज मनोज जरांगेंची रॅली होणार आहे आणि या पार्श्वभूमीवर भुजबळांच्या निवासस्थान आणि फार्म हाऊसची सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्यासह 25 पोलीस कर्मचारी निवासस्थानी तैनात करण्यात आले. भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्यातल्या आरोप प्रत्यारोपामुळे वातावरण खराब होऊ नये यासाठी पोलिसांनी दक्षता घेतली. भुजबळांनी काल मनोज जरांगेंना निवडणूक लढवून दाखवावी असं आव्हान केलं होतं. त्यावर आज मनोज जरांगे काय बोलतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. आता बातमी आंदोलनाची आहे. तर राज्यभरातल्या निवासी डॉक्टरांचं आजपासून काम बंद आंदोलन सुरू झालेलं आहे. कोलकात्यामध्ये एका डॉक्टरची हत्या करण्यात आली होती आणि या सगळ्याच्या निषेधार्थ आज मुंबईसह राज्यातल्या अनेक शहरांमध्ये निवासी डॉक्टरांनी आंदोलन सुरू केल्याचं पाहायला मिळतंय. कोलकाता इथल्या सरकारी रुग्णालयात निवासी डॉक्टरची बलात्कार करून हत्या केल्याची घटना घडली. या घटनेच्या निषेधार्थ राज्यातल्या सर्व वैद्यकीय महाविद्यालयातले निवासी डॉक्टर आजपासून कोणतंही नियमित काम करणार नसल्याचं मार्ड संघटनेनं निवेदनाद्वारे कळवलं. त्याचप्रमाणे मुंबई, पुणे, नागपूरमध्ये हे निवासी डॉक्टरांचं आंदोलन सुरू आहे. मुंबईतले जे रुग्णालय, नायर रुग्णालय निवासी डॉक्टर या आंदोलनात सहभागी झाले. तर पुण्यातल्या ससून रुग्णालयातले 500 निवासी डॉक्टर आजपासून काम बंद आंदोलनात सहभागी झाले. तर नागपुरातल्या निवासी डॉक्टरांच्या महाड संघटनेनं नारे देत निदर्शनं करत न्याय देण्याची मागणी केली. जो अत्याचार झालाय त्या अत्याचारावर त्यांना तिला न्याय भेटला पाहिजे, तिच्या घरच्यांना न्याय भेटला पाहिजे. त्यासाठी आमचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. आमच्या डिमांड अशा आहेत की त्या CBI इन्क्वायरी व्हावं त्या मॅटरमध्ये. त्यानंतर त्या फॅमिलीला कंपेन्सेशन आणि त्यांच्या घरच्यांना कंपेन्सेशन भेटावं. आणि जो सेंट्रल प्रोटेक्शन ॲक्ट आहे तो डॉक्टरसाठी केंद्राने लागू करावा. हा जो ॲक्ट आहे, हा जर ॲक्ट आला तर डॉक्टर न भीता लोकांची सेवा करेल.
आम्ही बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. आमच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही, जोपर्यंत जे काही अमानवी कृत्य झालेलं आहे, हिनियस क्राईमच म्हणता येईल त्याला जोपर्यंत न्याय मिळत नाही, जस्टिस मिळत नाही, तोपर्यंत आम्ही संपावर जाणार आहे. आमच्या मेन मागण्या अशा आहेत की आम्हाला लवकरात लवकर ही जे झालं आहे कृत्य त्याच्यावर एक CBI सेंट्रल बोर्ड इन्क्वायरी व्हावी. जे कोणी कल्प्रिट्स आहेत त्यांना लवकरात लवकर पकडलं जावं आणि जे ऑन ड्युटी हेल्थकेअर स्टाफ आहे ते महिला असो का पुरुष असो, सगळ्यांना सिक्युरिटी ही मिळालीच पाहिजे. प्रत्येक जिल्ह्यातून जो हुशार विद्यार्थी आहे, तो प्रथम आलेला विद्यार्थी, तो डॉक्टर बनतो आणि तो इथे त्याचं सर्व्हिस देतो, सर्वसामान्य जनतेसाठी सर्व्हिस देतो आणि त्याच्यावर असे वारंवार हल्ले होतात. तो त्याला कधी सुसाईड करण्यासाठी मजबूर केलं जातं. तर आता ही तर सर्वात गंभीर घटना आहे. त्यामुळे आम्ही सर्वांनी याची दखल घेऊन माड संघटना महाराष्ट्राची इथे नागपूरमधून सज्ज होऊन 100% याच्या पाठीमागे लागलेली आहे आणि आम्हाला याचा शोक्षमोक्ष सरकारकडून पाहिजेच आहे. आता त्या राज्यातल्या इतर काही महत्त्वाच्या बातम्यांचा आपण धावता आढावा घेऊया. शिंदे गटाचे आमदार आणि माजी मंत्र्यांच्या सुरक्षेवरून राऊतांनी सवाल उपस्थित केलाय. शिंदे गटाच्या सर्व आमदारांना सुरक्षा कशासाठी? माजी मंत्री भागवत कराड भुमरेंना वाय दर्जाची सुरक्षा कशाला, असा सवाल विचारत शिंदे गटावर निशाणा साधला. बीडमध्ये उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. युवा सेनेचे 2 पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. मध्यरात्री उशिरा वर्षा निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. हा ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जातो. ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुर्ला विधानसभेत ठाकरे गटात नाराजी वाढण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाकडून पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या जातात. कुर्ला विधानसभेत विधानसभा प्रमुख पद निर्माण केल्यानं ठाकरे गटाचे पदाधिकारी नाराज होते. नियुक्त्या करताना नेते आम्हाला विश्वासात घेत नसल्याचा आरोप या पदाधिकाऱ्यांनी केला होता. महायुती सरकारला 100 जागाही मिळणार नाहीत असं वक्तव्य काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केले. कॅबिनेटमध्ये खोटे निर्णय घेतले जात आहेत. विधानसभा निवडणूक 1 महिना पुढे ढकलणार असंही पटोलेंनी स्पष्ट केलं. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज अमरावतीमध्ये महायुतीची समन्वय बैठक होणार आहे. पश्चिम विदर्भातल्या 5ही जिल्ह्यातल्या भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. शिवसेनेकडून मंत्री उदय सामंत, भाजपकडून आमदार प्रसाद लाड तर राष्ट्रवादीकडून अनिकेत तटकरे उपस्थित राहणार आहेत. मुंबईमध्ये आज भाजपची महत्त्वाची बैठक होणार आहे. मुंबईचे भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक होणार आहे. दुपारी 3 वाजता होणाऱ्या बैठकीत आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर चर्चा होणार आहे, तर मुंबईतल्या जागांबाबत देखील चर्चा होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हाबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. राष्ट्रवादी हे नाव आणि घड्याळ चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला देण्यात आल्याच्या विरोधात शरद पवार गटानं याचिका दाखल केली. यावर आज सुनावणी होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षणाबाबत महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडणार आहे. राज्य सरकारनं दिलेल्या 10% आरक्षणाला याचिकेद्वारे आव्हान देण्यात आलं होतं. त्यावर मागासवर्ग आयोगाला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश न्यायालयानं दिले होते. या सर्व पार्श्वभूमीवर आज न्यायालय काय भूमिका घेतं याकडे लक्ष असेल. पुण्यातल्या कल्याणी नगर अपघात प्रकरणातल्या आरोपी अग्रवाल दाम्पत्याला जामीन दिल्यास परदेशात पसार होण्याची शक्यता आहे. कल्याणी नगर अपघात प्रकरणातल्या आरोपींच्या जामिनाला विरोध करण्यात आला. त्यांना जामीन मंजूर केल्यास ते नीरव मोदी, विजय माल्याप्रमाणे परदेशात पसार होतील अशी शक्यता वर्तवण्यात आली. या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच न्यूजरूम बुलेटिनमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत रहा झी 24 तास.